गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचं लेक्चर आहे ANM स्टुडंट्ससाठी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स यावर आपण स्टडी करतोय. ओके, हेल्थ प्रमोशन मधला हा चॅप्टर आहे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. सो प्रिवियस लेक्चरमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ओके, याबद्दल आपण शिकलो. देन विटॅमिन्स विच आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स याबद्दल पण आपण बघितलं आहे प्रिवियस लेक्चरमध्ये. आज आपण बघणार आहोत वॉटर सोल्युबल विटॅमिन, दॅट इज विटॅमिन बी. ओके, सो बी विटॅमिनमध्येही बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे B1, दॅट इज थायमिन. ओके, सो B1 इज अ थायमिन. हे जे केमिकल फॉर्म्युलेशन आहे, केमिकल नेम आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, B1 दॅट इज थायमिन. The daily requirement of B1 is 1.2 to 1.8 milligram. Sources liver, heart, kidney, is legumes. Legumes म्हणजे शेंगा, cereals and milk etc. So यामध्ये व्हेजिटेबल अँड ॲनिमल्स हे दोन्ही सोर्सेस येतात. ठीक आहे, फंक्शन काय आहे विटॅमिन B1चं? प्ले रोल इन टिश्यू रेस्पिरेशन. त्या टिश्यूमध्ये पण रेस्पिरेशनची प्रक्रिया जी चाललेली असते त्याच्यामध्ये हा B1 महत्त्वाचा रोल फॉलो करतो. ठीक आहे, टोन द नर्वस सिस्टीम अँड मसल्स. हे एक प्रकारचं टोनिंग करतं नर्वस सिस्टीमला आणि मसल्सला. ओके, सो आकारमान देणं, त्याची जोपासना करणं, हे काम कोण करतं आहे? विटॅमिन B1. अँड इम्प्रूव्ज द ॲपेटाईट अँड प्रमोट ग्रोथ. हे आपलं जे ॲपेटाईट आहे म्हणजे भूक वाढवण्याचं काम अँड ग्रोथ करण्याचं काम, आपल्या शरीराचं वाढ करण्याचं काम कोण करतं आहे? थायमिन म्हणजे विटॅमिन B1. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट विटॅमिन B1, दॅट इज थायमिन. देन सेकंड टाईप इज B2. B2ला केमिकल फॉर्म काय आहे? रायबोफ्लेविन. ओके, सो B2 इज अ रायबोफ्लेविन. डेली रिक्वायरमेंट अबाउट 1 to 8 मिलीग्राम. ओके, याची डेली रिक्वायरमेंट किती आहे? 1 to 8 मिलीग्राम. सोर्सेस ऑल द टाइप्स ऑफ फूड. ह्याचे जे सोर्सेस आहेत ऑल द टाइप्स ऑफ फूडमध्ये हे आढळतं, दॅट इज ॲनिमल अँड व्हेजिटेबल्स. ओके, सो दोन्हीमध्ये याचं प्रमाण असतं रायबोफ्लेविनचं. फंक्शन्स काय आहे रायबोफ्लेविनचं? इन्व्हॉल्व्स इन अमायनो ॲसिड्स अँड लिपिड मेटाबॉलिझम. हे जे अमायनो ॲसिड्स अँड लिपिड मेटाबॉलिझमसाठी मदत करतं, त्यामध्ये काम करतं. ठीक आहे, मेंटेन द हेल्दी स्किन अँड ओरल म्युकोसा. बीचं काम मोस्टली काय आहे? हे आपल्या स्किनसाठी हेल्प करतं. द मेंटेन हेल्दी स्किन, आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्याचं काम. आणि जो ओरल म्युकोसा आहे, ओरल म्युकोसा म्हणजे जे ओरल जी आतली स्किन आहे, ओके, माउथ कॅव्हिटीमधली जी स्किन आहे त्याचं टोनिंग ठेवण्याचं काम हे करत असतं. ठीक आहे, B2. ज्यांना जास्त प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे कंटिन्यू माउथ अल्सर होणे, कंटिन्यू तोंड येणे, तर ही कसली लक्षणं आहेत? विटॅमिन बीच्या कमतरतेची लक्षणं आहेत. ठीक आहे, नेक्स्ट विटॅमिन B3. B3 इज अ नियासिन. ओके, B3चं नाव काय आहे? नियासिन. डेली रिक्वायरमेंट इज 12 to 20 मिलीग्राम. याची डेली रिक्वायरमेंट किती आहे? 12 to 20 मिलीग्राम. सोर्सेस ऑल द टाइप्स ऑफ फूड. ऑल द टाइप्स ऑफ फूड म्हणजे हेही प्लांट अँड ॲनिमल सोर्सेस यामध्ये आहेत, ज्या सर्वांमध्ये B3 आढळतं. ठीक आहे, फंक्शन रिक्वायर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ GI ट्रॅक अँड नर्वस सिस्टीम. सो हे कशासाठी रिक्वायर आहे? नॉर्मल फंक्शनिंग ऑफ GI ट्रॅक. जे आपलं GI डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हे नॉर्मल फंक्शन कॅरी करण्यासाठी याचा उपयोग होतो. अँड नर्वस सिस्टीमवरती पण ह्याचा कंट्रोल असतो. ठीक आहे, इनहॅबिट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ कोलेस्ट्रॉल. हे काय करतं? कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे, B3 नियासिन इट हेल्प्स. याचं महत्त्वाचं कार्य आहे इनहॅबिट्स द प्रोडक्शन ऑफ कोलेस्ट्रॉल. ठीक आहे, हे 3 विटॅमिन B1, B2, B3 याबद्दल बघितलं. नेक्स्ट विटॅमिन B6. So next vitamin B6, pyridoxine. Daily requirement is about 2 milligram. Sources animal and plant sources. Okay, so दोन्ही मधलं
यामध्ये प्रेझेंट, दोन्ही ह्याच्यामध्ये हे विटॅमिन B6 प्रेझेंट असतं. ठीक आहे. फंक्शन हेल्प्स इन मेटाबॉलिझम ऑफ अमायनो ॲसिड्स अँड इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. सो जो अमायनो ॲसिड्स आहे, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे, याच्या मेटाबॉलिझमसाठी हे हेल्प करतं. ठीक आहे. सो पायरिडॉक्सिनची डेली रिक्वायरमेंट इज अबाउट 2 मिलीग्राम. सोर्सेस ॲनिमल अँड प्लांट फूड. फंक्शन्स हेल्प्स इन मेटाबॉलिझम of amino acids and essential fatty acids. Then vitamin B10. Okay, B10 is also known as folic acid. सो हे काय आहे, फॉलिक ॲसिडचं आहे. फॉलिक ॲसिड तुम्ही मोस्टली ऐकलं असेल, हे प्रेग्नंट लेडीजला दिलं जातं हे मेडिसिन. डेली रिक्वायरमेंट इज अबाउट 0.4 मिलीग्राम. सो याची डेली रिक्वायरमेंट किती आहे, 0.4 मिलीग्राम पर kg, म्हणजे हे पर किलो प्रमाणे दिलं जातं. ठीक आहे. सोर्सेस यामध्ये दोन्ही आहे, ॲनिमल अँड व्हेजिटेबल सोर्सेस, दॅट इज लिव्हर, किडनी, ईस्ट, ग्रीन लेफ व्हेजिटेबल्स. ठीक आहे. फंक्शन प्ले इन मेटाबॉलिझम ऑफ हिस्टिडाइन. ओके, जो हिस्टिडाइन हा प्रॉडक्ट आहे जो क्लोटिंगसाठी हेल्प करतो, ते मेटाबॉलिझम, त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ह्याची हेल्प होते. ठीक आहे. अँड नेक्स्ट इज प्ले इन इम्पॉर्टंट रोल इन हिमॅटोपोएसिस. हिमॅटोपोएसिस म्हणजे काय? सो पायरिडॉक्सिन हे हिमॅटोपोएसिससाठी यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल फॉलो करतं. दॅट इज हे आपलं आयर्नचं जी लेवल आहे ती मेंटेन करण्याचं काम करतं आहे. प्लस ज्या तांबड्या पेशी आहेत आपल्या शरीरातल्या, ज्या RBCs आहेत, त्याचं वाढ होण्यासाठी हेल्प करतात. त्याचं व्यवस्थित मल्टिप्लिकेशन होऊन वाढ होण्यासाठी त्याची हेल्प करतात. ओके, नॉर्मल मल्टिप्लिकेशन व्हावं ह्यासाठी मदत करतात. तसंच जे आपले नर्वस सिस्टीम आहे ती निरोगी ठेवण्यासाठी हे हेल्प करतं. ठीक आहे. अँड जे आपले फॅटी सबस्टन्स आहेत त्याचं मेटाबॉलिझमसाठी याची आवश्यकता असते. ठीक आहे. देन विटॅमिन B12, दॅट इज ऑल्सो नोन ॲज सायनोकोबालामाइन. डेली रिक्वायरमेंट इज 1 to 3 मायक्रोग्राम. याची डेली रिक्वायरमेंट किती आहे, 1 to 3 मायक्रोग्राम. सोर्सेस ऑल द टाइप्स ऑफ फूड. फंक्शन हेल्प्स इन मॅच्युरेशन ऑफ RBCs. सो हे काय करत आहे, RBCचं मॅच्युरेशन करत आहे, म्हणजे वाढीसाठी, RBCच्या वाढीसाठी ह्याची हेल्प होते. ठीक आहे. सो सायनोकोबालामाइन कशासाठी यूज होतं, वाढीसाठी यूज होतं. ओके. अँड याचं मेन कार्य जे आहे तांबड्या पेशींचं परिपक्व, म्हणजे तेच मॅच्युरेशन, म्हणजे RBCचं परिपक्वता येण्यासाठी, म्हणजे त्यांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी हे हेल्प करतं. अँड इट प्रमोट्स द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ही आपल्या शरीराची जी नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे त्यासाठी प्रमोट करतं. ओके, शरीराच्या वाढीसाठी हे हेल्प करतं. ठीक आहे. सो हे सर्व विटॅमिन्स आहेत. विटॅमिन बीचे प्रकार आहेत. B1 थायमिन, B2 व्हॉट इज दॅट, B2चं नाव काय आहे, रायबोफ्लेविन. B3 नियासिन, B6 पायरिडॉक्सिन, B10 फॉलिक ॲसिड, B12 सायनोकोबालामाइन. ओके. सो these all are the types of vitamin B. Okay, next is the vitamin C, that is ascorbic acid. Vitamin C is also a water soluble vitamin. Ascorbic acid. Okay, it is also known as ascorbic acid. Vitamin C म्हणजे जे आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळतो. ओके, सायट्रिक प्रॉडक्ट्स म्हणजे जसं लिंबू आहे, संत्रा आहे, मोसंबा आहे, ओके, द्राक्ष आहेत, या सर्वांमध्ये विटॅमिन सी आपल्याला भरपूर प्रमाणात आढळून येतं. ठीक आहे. विटॅमिन सी इट ऑल्सो नोन ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड. ओके. सो ह्याची डेली रिक्वायरमेंट काय आहे ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे.
So vitamin C is also known as ascorbic acid. Daily requirement of vitamin C is 40 to 60 milligram per kg. So याची daily requirement काय आहे 40 to 60 milligram per kg. Sources are all the citrus food, that is orange, sweet lime, amla, okay, or tomato, cabbage. These are the sources of vitamin C. Now the function of vitamin C. Vitamin C चं function काय आहे? Act as an antioxidant. हे काय वर्क करत आहे? Act as an antioxidant and protect the body tissues from oxidation. ओके, हे काय करत आहे? अँटीऑक्सिडंट सारखं वर्क करत आहे अँड प्रोटेक्ट द बॉडी टिश्यूज फ्रॉम ऑक्सिडेशन. So it is also essential for the formation of RBCs and antibiotics. Okay, so हे कशासाठी essential आहे? Formation of RBCs and antibiotics. It helps in healing of wounds. Okay, हे जखम भरून काढण्यासाठी काम करतं. ठीक आहे, संरक्षण चयापचयाच्या कार्यासाठी विटॅमिन सी ची गरज असते. ओके, तांबड्या पेशी आणि अँटीबॉडीज यांच्या निर्मितीसाठीही हे अत्यावश्यक विटॅमिन आहे. ठीक आहे, विटॅमिन सी बद्दल आपण जाणून घेतलं. नेक्स्ट आहे मिनरल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत मिनरल्स. सो मिनरल्समध्ये वेगवेगळे प्रकार येतात, मॅक्रो मिनरल्स अँड मायक्रो. सो मॅक्रो एलिमेंट्स अँड मायक्रो एलिमेंट्स. मॅक्रो एलिमेंट्स means a sodium, potassium, chloride, calcium, phosphorus, sulfate and magnesium etc. ओके, सो मिनरल्स ह्याचे दोन ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं, मॅक्रो अँड मायक्रो. ओके, सो आपण बघूया आता. So next is minerals. Minerals are classified into two types, macro elements and micro elements. Macro elements means daily requirement of macro elements is more than 100 milligram per day. Example, sodium, potassium, chloride, calcium, phosphorus, sulfate etc. Okay, so these all are the macro elements. And micro elements is daily requirement is less than 10 milligram per day. Example, iron, copper, zinc, manganese, iodine etc. ओके, सो इसमें जो यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत मिनरल्स तेच आपण आज बघूया. सो फर्स्ट आहे सोडियम. सोडियम हे आपल्याला कशातून मिळतं? टेबल सॉल्ट, जे आपण डेली आपल्या जेवणामध्ये जे वापरतो सॉल्ट, त्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम प्रेझेंट असतं. ठीक आहे, अँड सी फिश, जे समुद्रातले मासे आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम प्रेझेंट असतं. सो ह्या सोडियमचं फंक्शन काय आहे? मेंटेन द इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, मेंटेन द ब्लड विस्कॉसिटी अँड हेल्प इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. याचं कार्य काय आहे? हे आपल्या शरीरातलं क्षार याचं बॅलन्स ठेवते. मेंटेन ब्लड विस्कॉसिटी म्हणजे ब्लडचा जो थिकनेस आहे तो मेंटेन करून ठेवते. हेल्प इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस, जे नर्व इम्पल्स आहेत ते ट्रान्समिशन करण्यासाठी ब्रेन टू सेल ऑल ऑर्गन्स अँड फ्रॉम सेल ऑर्गन्स टू ऑर्गन सेल्स टू ब्रेन, हे ट्रान्समिशन करण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे, नेक्स्ट मिनरल आहे पोटॅशियम, दॅट इज के. द सोर्सेस ऑफ पोटॅशियम आर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. ह्याचं फंक्शन आहे मेंटेन इंट्रासेल्युलर बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यामध्ये त्या पेशींच्या आतलं जे एन्व्हायरमेंट आहे आणि बाहेरचं एन्व्हायरमेंट. सो आतलं जे एन्व्हायरमेंट आहे, आतलं जे त्याचं वातावरण आहे ते मेंटेन बॅलन्स करण्याचं काम पोटॅशियम करत असतं. ठीक आहे, देन स्टोरेज ऑफ सेल इन सेल प्रोटीन अँड ग्लायकोजन, जे सेलमध्ये प्रोटीन आणि ग्लायकोजन स्टोरेज करून ठेवण्याचं काम पोटॅशियम करत असतं. ठीक आहे, नेक्स्ट एलिमेंट इज कॅल्शियम. कॅल्शियम चे सोर्सेस आहेत जे तुम्हाला माहितीच आहे. कॅल्शियम आपल्याला रोजच्या मिल्कमध्ये आढळून येतं, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट अँड शेल फिश, ज्या फिशना कवर्स असतं, कडक शेल असतं, अशा फिशमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कॅल्शियम आपल्याला मिळतं. ओके, सो कॅल्शियमचं फंक्शन काय आहे? कॉन्स्टिट्युएंट ऑफ बोन अँड टीथ.
हे आपल्या बोन्स आणि दातांमध्ये आढळतं. सो इट रिक्वायर द ग्रोथ ऑफ बोन अँड टीथ. सो हे कशासाठी आपल्याला आवश्यक आहे? आपल्या हाडांची वाढ करण्यासाठी आणि दातांना स्ट्रॉंग करून ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. ठीक आहे. देन नेक्स्ट मिनरल इज आयर्न. Sources of iron are egg yolk, green leafy vegetables, then other are the jaggery, dates, etc. ओके. सो खजूर वगैरे आहे, गूळ आहे, यामध्येही जास्त प्रमाणात आयर्न आढळतं. सो याचं फंक्शन काय आहे? आरबीसीज वाढवण्याचं काम, यांचं मल्टिप्लिकेशन अँड यांच्या वाढीसाठी हे आयर्न गरजेचं असतं. ठीक आहे. सो हे म्हणजे मिनरल्स आहेत ते आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे आहेत. अँड वन मोर मिनरल दॅट इज दॅट इज इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी, दॅट इज आयोडीन. आयोडीन हे आपल्या डेली सॉल्टमध्ये, आयोडाईज सॉल्ट हे तुम्ही ऐकली असेल, आयोडाईज नमक. सो ह्या आपल्या नेहमीच्या जे काय मीठ आहे त्यामध्ये आयोडीन आढळतं. ओके. सो आयोडीन व्यवस्थित प्रमाणात घेतल्यावर आपल्याला जे हायपोथायरॉइडिझमचे प्रॉब्लेम्स होत नाहीत, गॉयटरचा प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. सो फंक्शन ही इज कॉन्स्टिट्युएंट ऑफ थायरॉक्सिन अँड ट्रायोडोथायरोनाइन. ओके. सो ह्यासाठी हेल्प करतं आहे, हार्मोनलसाठी हेल्प करतं अँड रेग्युलेट्स द बेझल मेटाबॉलिक रेट. जे आपला बेझल मेटाबॉलिक रेट आहे तो रेग्युलेट करून ठेवण्याचं काम आयोडीन करत असतं. सो हे मिनरल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, जास्त डिटेलमध्ये बाकीचे मिनरल्स बघायचे नाही आहेत. मोस्टली जे यूज होतात आपल्या डेली रिक्वायरमेंट आहे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न अँड आयोडीन. सो याबद्दलच तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपण इथेच संपवतो आहे. इसेन्शियल न्यूट्रिएंट्सचा हा टॉपिक संपलेला आहे इथेच. सो यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स याबद्दल शिकलो. त्याचे डेली रिक्वायरमेंट, सोर्सेस काय आहेत, प्रत्येकाचं फंक्शन काय आहे, याबद्दल आपण जाणून घेतलं. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.